सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला या दोन किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत जिलेबीचे वाटप करत शिवरायांच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, मालवण तालुका प्रशासन व शिवभक्तांनी हा आनंदोत्सव साजरा केला। जिल्ह्यातील दोन्ही किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली। महाराष्ट्रातील 11 व तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याने महाराष्ट्राला नव्हे तर भारताला आनंद झाला आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग किल्ले प्रेरणा उत्सव समिती अध्यक्ष गुरु राणे यांनी दिली आहे। मलाही प्रचंड आनंद आहे आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतात सर्व सिंधुदुर्गवासीय ह्या घोषणेमुळे खुश आहेत। युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजीतील असा 12 किल्ल्यांचा आणि त्यातला विशेष आनंद होतोय की आपला सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील दोनही दुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। त्याच्यामुळे सिंधुदुर्गवासियांना खूप आनंद झालेला आहे। नक्कीच आज फक्त प्रेरणोत्सव समितीने तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी, तमाम शिवसंघटना यांना प्रचंड आनंद झालेला आहे। कारण ही गेल्या काही वर्षाची आमची धडपड होती। महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसंघटना जे किल्ल्यांवर प्रेम करतात, गडांवर प्रेम करतात, अशा सगळ्या लोकांची तपश्चर्या आज फळास आली आहे। आणि महाराष्ट्रातले 10 जिल्हे, 11 जिल्हे आणि जिंजीतला 1 अशी महाराजांची युद्धनीती म्हणजे ह्या युनेस्कोचा विषय असा होता की मराठा लँडस्केप, वॉर लँडस्केप, आणि त्याच्यामध्ये हे 10 किल्ले आणि जिंजीचा पण घेतलेला आहे। कारण ताराराणींनी जिंजीवरून पण 7 वर्ष राज्य केलेलं आहे। त्यामुळे ही युद्धनीती कशी होती याचा सन्मान, याचा आदर हा युनेस्कोने केलेला आहे आणि पर्यायाने हा भारताचा आदर केलेला आहे।